पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. वासू, वासू, झालायस का शांत? मी चिडलो नव्हतो. मग असा इथे बाहेर का आलास? वाद थांबावं म्हणून. मनातला वाद थांबलाय का रे? वासू, मनातला वाद थांबल्याशिवाय हा वाद थांबणं शक्य नाहीये. उर्मी, आपलं नाही पटत काही बाबतीत. पण हे आपल्याला आधीपासून माहितीये ना? अगं हो, पण आता जरा जास्त होत आहे. कारण तुला माझं म्हणणं पटतच नाहीये रे. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? कळतंय ना राजा? मग आपल्यात वाद का होत आहेत? कारण तुला फक्त तुझंच बरोबर वाटतंय. का मग तुला नाही का वाटत? वासू, हे बघ, मी ना माझं मत मांडलंय. तुला ते पटत नसेल तर तू म्हणतोयस तसं करूया आपण. नाही नाही, तू आता हे नाईलाजानं म्हणतेस. हो. आपल्याला किती त्रास होईल याची कल्पना आहे का तुला? आपल्याला की आपल्या पालकांना रे? हे बघ, आपल्याला जर त्रास झाला ना तर तो सोसण्याचं बळ आणि वय दोन्ही आहे आपल्याकडे. पण या वयात आपल्या पालकांना त्रास किंवा मनस्ताप देणं मला तरी पटत नाही. तू म्हणतोयस त्या पद्धतीने जर गेलो ना वासू, तर आपल्या पालकांना जास्त त्रास होईल आणि आपल्याला कमी. आणि मी म्हणते त्या पद्धतीने जर गेलो ना तर आपल्या पालकांना त्रास होईल, पण तो कमी आणि आपल्याला जास्त होईल. पण तो सोसण्याची तयारी हवी ना. अगं, मी तुझ्या पद्धतीने जायला नाही म्हणतच नाहीये. मला फक्त ते आता शक्य नाहीये. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये ना. उर्मी, आपण पुन्हा तेच बोलायला लागलोय. वासू, उर्मी, मला थोडा वेळ एकट्याला थांबू दे वासू. प्लीज. अहो, मी बोलले बरं का उर्मीशी पत्रिकेबद्दल. बर. देते म्हणाली. कधी? शोधते म्हणाली. म्हणजे तिला आठवत नाहीये कुठे ठेवली ती. पत्रिकेबाबत एवढा निष्काळजीपणा? तसं नाही हो. नवीन घरात आली आहे. आपणच डाव्या उजव्या हाताने ठेवतो ना कुठेतरी, लक्षात नाही राहत. पण म्हणाली देते. दोघांच्या पत्रिका जुळत असल्या म्हणजे मिळवली. दोघांच्या वागण्यावरून तरी असं वाटतं की पत्रिका जुळतच असणार. असं वागण्यावरून नाही कळत हो. पण पत्रिका जुळल्याशिवाय मन जुळतात का? हल्ली बाजारू पत्रिका बघणारे आणि जुळवणारे खूप झालेत. स्वतःच्या डोळ्यांनी बघून खात्री करून घेत नाही तोवर काही खरं नाही. खात्री करून घ्या एकदा, आणि तुमची खात्री पटली की मग मी निर्धास्त झाले. मी तर आता बाई सगळं उर्मीवरच सोपवणार आहे. घरची व्रत वैकल्य, देवाचं पारणं, उपासना सगळं तिच्यावर सोपवून मी मोकळी होणार आहे. मठाधिपतींचा निर्णय आता घ्यायला हवा. अहो, मग पुनर्वसू आहेच की. पण त्यासाठी लागणाऱ्या अटींची पूर्तता करावी लागेल त्यांना आधी. आता अटी कसल्या हो? हो, असं काय करताय? मठाधिपती होण्यासाठी आचरण शुद्ध आणि धार्मिक असावं लागतं. विवाह वैदिक पद्धतीने संपन्न झालेला असावा लागतो. ती व्यक्ती शास्त्र पाळणारी, मानणारी असावी लागते. त्याच्या सहधर्मचार्याने धर्माचरण करताना त्याचं अनुकरण करावं लागतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो आणि त्याची पत्नी यांची मठाच्या कार्याला वाहून घेण्याची तयारी असावी लागते. मग आता हे सगळं आहेच की. उर्मी तर आता सोहळ्यातलं स्वयंपाकही करणार आहे. नाही तरी देखील पत्रिका बघितल्याशिवाय पुढचं काही ठरवायला नको. अहो, दूध. काय? मसाला दूध आहे. नकोय मला. कोणाचा राग कोणावर काढताय? म्हणजे? भांडण झालंय का कोणाशी? नाही. चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. तू जा प्लीज. मला तुमची माफी मागायची होती, बाकी काही नाही. माफी? त्या दिवशी मी दादांसमोर असं बोलायला नको होतं. नंदिनी, तुला काय मिळतं असं वागून? सगळ्या गोष्टी आपण काही मिळवण्यासाठी करतो का? हेच तुझे जे नाटकी बोलणं आहे ना, त्याचा कंटाळा आलाय मला. मी बाबांची शपथ घेऊन सांगते, मी मनापासून बोलतीये. याआधी कित्येकदा बाबांची शपथ घेऊन खोटं बोललीस तू. मला माफ करणं अशक्य आहे का? मी कोण आहे तुला माफ करणारा? मी शत्रू नाहीये तुमची. तशीच वागतेस तू. चुकलं माझं. ऐकलं मी ते.
तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. साधा मैत्रीपूर्ण संभाषण नाही होऊ शकत का आपल्यामध्ये? एवढा आकस तर कोणी आपल्या वैऱ्यावर पण ठेवत नाही. माझा मूड नाहीये. उर्मिशी काही झालंय का? तिचं तर नावही घेऊ नकोस हं तू. मी फक्त विचारलं. हीच तुझी जी सवय आहे ना, जिथे तिथे नाक खुपसायची, त्याचा राग येतो मला. बदलीन मी ती. त्यानं तुझंच भलं होईल. आय एम सॉरी. सॉरी टू. मी चिडलो तुझ्यावर. मी खूप बोलले ना रे तुला. बरोबर बोललीस पण तू. मला तुझा मुद्दा पण पटतोय वासू. हो पण तुझं जास्त बरोबर आहे. आता तू जसं म्हणशील ना मी तसं ठरवायला तयार आहे. आपण सांगू दादांना. खरंच? हो, जे काय होईल ते होईल. वासू तू नीट विचार केलायस ना? हो. हे पण हे बघ उर्मी, मी आता डोक्यावर टांगती तलवार नाही ठेवू शकत. एकदाच काय तो तुकडा पडलेला बरा. तरी पण तू एकदा रात्री विचार. नको. आता विचार नाही, सरळ कृती करायची. जे काय सगळं ना ते खरं खरं सांगून टाकायचं. आत्या, काय गं नंदे? त्यांच्यात भांडण झालं. तुला कोणी सांगितलं? अगं मी लांबून ऐकलं आणि ह्यांच्याशी बोलल्यावर तर खात्रीच पटली. तू बोललीस त्याच्याशी? हो, अगदी माफी पण मागितली. मग फार काही वेगळे नाही वागले ते माझ्याशी. कसं शक्य आहे? त्या उर्मीचं नाव काढल्यावर तर एकदम कोशात गेले आणि मग खोलीत. इथेच चुकलीस तू. म्हणजे कशाला घेतलंस त्याच्या बायकोचं नाव? ती भांडली त्यांच्याशी. तुला काय करायचंय? मला राग येतो तिचा. तो दाखवायचा नाही. म्हणजे नंदे, तू त्याच्या बायकोचा जितका रागराग करशील ना तितका तो तुझ्यापासून दूर पळेल. अगं आता फक्त त्याच्याशी मैत्री कर. त्याला समजून घे. त्याच्या बायकोबद्दल काहीही उलटसुलट बोलू नकोस. तू विषयच काढू नकोस तिचा. त्याच्या मनात कितीही राग असला ना तिच्याबद्दल तरी तो व्यक्त करणार नाही. आणि दुसरं कोणी तिच्याबद्दल काहीही बोललेलं त्याला चालणार नाही. म्हणून सांगते, आत्ता ह्या अशा नाजूक विषयांना हातच घालायचा नाही. अगं आधी त्याने तुला फक्त माफ तर करू दे. तुझ्याशी साधं बोलायला तर येऊ दे. मग हळूहळू तो त्याच्या मनातलं तुझ्याशी बोले. आणि हो, तो जर त्याच्या बायकोबद्दल काहीही बोलला तरी तिच्याबद्दलचा राग व्यक्त करायचा नाही. फक्त ऐकून घ्यायचं आणि समजून घ्यायचं, बोलायचं नाही. मग बघ तो स्वतःच कसा तुझ्याकडे आपल्या पावलाने चालत येईल. तुला असं खरंच वाटतं? असं नाही ना झालं तर माझ्या कातड्याचे जोडे करून घालीन तुझ्या पायात. पण मग दादांना तिच्याबद्दल सांगू का नको? अगं सांग की, पण ते तू सांगितलंयस असं नाही वाटलं पाहिजे. या सगळ्याचं खापर कुणावर तरी फोडायचं. हे बघ, पुनर्वसूला त्याची सगळी नाती खूप महत्वाची आहेत. त्याला जर हे जाणवलं की तू सगळ्यांमध्ये फूट पाडतेस तर तो तुला त्याचा शत्रू मानायला लागेल. तू वेगळीच राहा बाई, नामानिराळी राहा. जे करायचंय ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेव आणि आपला खांदा रिकामा ठेवायचा आधाराला. तुला कसं कळतं ग एवढं? अनुभवातून आलेलं शहाणपणे नंदे. त्यावेळी माझा पराभव झाला. मला सांगायला कुणीच नव्हतं, पण तुला सांगायला मी आहे. कळलं? आता मी उपोषणाला बसू का? अहो मी तुमच्याशी बोलतीये. सांगा ना मी काय करू? सांगा ना काय करू? या घरात तू दादांमुळेस कुमुद. मी या घरात फक्त तुमच्यासाठी आले. त्याचीच तर लाज वाटते आता मला.
सोडा ना हो आता. कुमुद, मी तुला 1000 वेळा सांगितलंय मी यंत्र नाही. तुला हवं तेव्हा हवं तसं वागायला. पण मी आता ठरवलंय ना चांगलं वागायचं. चांगलं वागायचं ठरवणं आणि चांगलं वागणं यात फरक नाही का? हो, पण पण मी आता जे तुम्हाला काही सांगते ते ह्या अशा रडवेल्या चेहऱ्यानं तू घरातल्या इतर कोणालाही फसवू शकतेस कुमुद, मला नाही. तुझ्या मनात अजून ते सगळंच आहे, सगळं. तुला मान हवा आहे, दागिन्यांचा हव्यास आहे, बरोबरीची भावना आहे, स्पर्धा आहे. हो, असं काही नाहीये हो. तू ना या घरातल्या इतर कुणाही पेक्षा मी तुला जास्त चांगला ओळखतो. तुझं ना त्या कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे, वाकडं ते वाकडं. अहो, अहो, बरं, तुला नक्की वाटतंय ना वासू अर्थात की तू मी म्हणते म्हणून? तसं असतं तर मी तुझ्याशी भांडलो असतो. अच्छा मला सांग, तुला टेन्शन कसं काय येत नाही रे? कसलं अरे दादांशी बोलण्याचं. टेन्शन घेतलं तर मी बोलणार कसं? बरं बोलणार काय आहेस तू? हेच की मला हे सगळं तुमच्यापासून लपवायचं नव्हतं, पण माझी हिंमतच झाली नाही बोलण्याची. उर्मीवर माझं प्रेम आहे आणि मला माझं सगळं आयुष्य उर्मीबरोबर काढायचंय. पण त्यांच्या घरचं आणि आपल्या घरचं वातावरण वेगळं आहे. पण म्हणून ती माणसं वाईट आहे, ते वातावरण वाईट आहे असं नाही. त्यांच्या आणि आपल्या श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. पण चांगलं असणं म्हणजे सारखं असणं नव्हे. 2 घरं खूप वेगळी असली तरी ती खूप चांगली असू शकतात. तसं वागणं दोन्ही घरांचं सारखंच आहे. म्हणजे तेही पर्यावरणाचा विचार करतात, समाजाचा विचार करतात, स्त्रियांचा आदर करतात, शुद्ध व्यवहार करतात. फक्त आपण हे सगळं देव मानतो आणि करतो, आणि ते देव मानत नाही. आपले विश्वास वेगळे, पण आपले विचार आणि वर्तन मुळात सारखं आहे. त्यांचं मन जुळवून लग्न करण्यावर जास्त विश्वास आहे. ज्याला तुम्ही धर्माचरण म्हणतात त्याला ते कर्मकांड म्हणतात. पण म्हणून ते वाईट आहे असं नाही. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत आणि तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. वासू, हे सगळं ऐकून ना माझ्याच पोटात गोळा येतोय. हा म्हणजे मी जरा फापट पसाराच मांडला, पण यातलं मोजकच बोलेन मी. बरं, आणखीन एक पॉइंट ऍड करा. दादांना म्हणावं की आम्हाला तुमच्या श्रद्धाही नाकारायच्या नाहीयेत किंवा यांचे विचारही झिडकारायचे नाही. दोन्हीपैकी जे काही चांगलं आहे ना तेच आम्ही घेऊ. दोन्ही वारसे पुढे नेऊ. नाही, हे फार होईल. म्हणजे जमलंच तर बोल. हा, एवढं बोलावंच लागणार नाही. माझी 4 वाक्य ऐकूनच दादा म्हणतील चालते व्हा. अरे पण असा विचार कशाला करायचा? बरं, आता विचार करत बसलो ना तर आपला आणखीन अवसान घडेल. त्यापेक्षा चल लवकर, नाहीतर थांब, मी एकटाच जातो. दादा बाहेर आहेत, मी त्यांच्याशी पटकन बोलतो. तू सामान आवरायला घे. ए वासू थांब ना, मी पण येते तुझ्यासोबत. कशाला? असू दे. उर्मी, हे बघ वासू, कठीण प्रसंगी नवऱ्यासोबत राहण्याचं वचन दिलंय मी कुणाला? स्वतःला. छे रघुनाथराव, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. दादा, दादा आमची चुकी झाली. आता आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे. दादा, तुम्ही या लग्नाला आशीर्वाद दिला नाही तर अख्खा गाव आमच्यावर बहिष्कार टाकेल. आमच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही आणि आमच्या लेकींना कोणी करून घेणार नाही. दादा, आता तुम्हीच काय तो निवाडा करा. उठा उठा. अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाहीये, मुळात या लग्नाला ना धर्माची मान्यता आहे ना शास्त्राची. न्यायालय हे तंटे सोडवण्याची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी तुम्ही लग्नासारखा पवित्र संस्कार जर नुसत्या सह्या करून उरकणार असाल तर असल्या धर्मबाह्य विवाहाकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करता? आज एकमेकांची डोकी फोडायची वेळ आल्यावर तुम्हाला दादांकडे यायचं सुचलं? खरं तर चुकी झाली आमची, पण आता काहीतरी उपाय सुचवा ना दादा. त्यासाठी यांच्या पत्रिका जुळतायत का ते आधी बघावं लागेल. त्यात जर जुळण्याचा योग नसेल तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांचं पटणार नाही. आपल्या पूर्वजांनी वेळ जात नव्हता म्हणून शास्त्र मांडून ठेवलेलं नाही. त्यामागे तर्क आहे, विचार आहे, संशोधन आहे. ते नाकारून तुम्ही खुशाल न्यायालयात लग्न लावता. असं लग्नमुळे मी लग्न म्हणून मान्य करतच नाही. देवादिकांचे आशीर्वाद नसलेलं, अग्नीच्या साक्षीनं संस्कार न झालेलं लग्न हे लग्नच नाही. अशा सहजीवनाला नैतिक आणि धार्मिक पाठिंबा नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे लग्नच रद्द ठरतं. असं करू नका दादा. अहो, लग्न रद्द झालं
तर तोंड दाखवा जागा राहणार नाही आम्हाला. काहीतरी तोडगा सुचवा दादा. दया करा आमच्यावर. त्यातल्या त्यात एक करता येईल. या दोघांच्या पत्रिका घेऊन या, त्या मी जुळवून बघतो. त्या जर जुळल्या तर काहीतरी तोडगा काढू, आणि जर जुळल्या नाहीत तर यांचं लग्न वाचवणं मलाच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला देखील शक्य होणार नाही. पण पत्रिका जुळल्या तर शास्त्रानुसार वैदिक पद्धतीनं सगळ्या संस्कारांसहित तुम्हाला खरं खरं लग्न करावं लागेल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणजे पहिल्या लग्नाला लग्न म्हणण्याची चूक करू नका. तो व्यवहार होता, नुसता सहीचा व्यवहार. त्याची लग्नासारख्या पवित्र संस्काराची तुलना करू नका. या आता. दादा येतो. हरिओम. अगं दे की ते पत्र. मला पुरावा पाहिजे. ते पत्रच आहे की पुरावा. ती उर्मी आहे ना, ती फार ढालगज आहे. ती जिजीला पडवेल आणि हे पत्र खरं नव्हतं असं बनाव रचेल. तिला थोडी जरी चाहूल लागली ना की मी काहीतरी करतेय, तर ती लगेच सावध होईल आणि मग तिला सापळ्यात अडकवणं अवघड नाही तर अशक्य होईल. तिच्या हातात तिचं लग्न आहे, संसार आहे, नवरा आहे, जाऊ दीर सगळे तिच्या बरोबर. माझ्याकडे काहीच नाहीये. दादांचा विश्वास सुद्धा तिच्यामुळे गमवून बसलीये मी. आता एकच संधी आहे माझ्याकडे तिच्यावर वार करण्याची, आणि तो वार मला तिच्यासाठी जीव घेणं ठरायला हवाय. हे खरं आहे तुझं. आणि हा एक बावळट सारखा फोन करतो. आपलं काय, आपलं काय, टोंबल आपलं. हे हॅलो. बिझी आहात? का हो? भेटायचं होतं. आता तुमच्या मित्रांनी माझं काम केल्याशिवाय मी नाही भेटणार तुम्हाला. त्यासाठीच फोन केलाय. म्हणजे तुम्ही मागवलेल्या वस्तू आल्यात. काय? अगं बाई, खरंच का? म्हणजे मी तुम्हाला फोन करणारच होते, बोलायचंच होतं तुमच्याशी. काय? हेच आपलं, तुमच्या आईबद्दल. आपण कधी भेटूया? आज संध्याकाळी? आत्ता नाही चालणार का? नाही, आता मला शाळा आहे. मी येते ना शाळेजवळ. हो, फार नाही बोलता येणार. बोलायचंय कशाला? त्यासाठीच भेटायचं ना तुम्हाला? हो, पण ते आपण नंतर बोलू ना. आत्ता मी भेटते तुम्हाला शाळेजवळ. चालेल ना? ठीक आहे, चालेल. या तुम्ही, मी थांबतो. हा ठीक आहे, येते मी. ओके, बाय. उर्मी, असं का केलंस तू? मी घाबरले कारण. अगं पण तुला बोलायचं नव्हतंच. तर तू आणि मी काय वेगळे आहोत का? उर्मी, कधी ना कधी आपल्याला या प्रसंगाला सामोरं जावं लागणारच आहे. हो, पण आत्ता नको. म्हणजे आपण आजचं मरण उद्यावर ढकलतोय. दादा खूपच ठाम आहेत त्यांच्या म्हणण्याबाबत. तेही आहेच. ते तुझं म्हणणं ऐकतील असं मला वाटत नाही आहे वासू. माहिती आहे ते मला. मी काय म्हणते, दादांशी बोलण्यापेक्षा मला माझ्या बाबाशी बोलणं सोपं वाटतंय. असं काही नाहीये. मला वाटतंय तसं. तुझे बाबाही तत्वांचा प्रश्न आला की दादांसारखेच वागतात. हो, पण तरी आत्ता तुझ्या समोर वाघ आहे म्हणून तुला बिबट्याशी लढणं सोपं वाटतंय. ज्या दिवशी बिबट्या समोर येईल ना, त्या दिवशी फॅफ्या उडेल तुझी. असं तू या सगळ्यावर हसू तरी कसं शकतोस रे? अगं मग उर्मी, आपल्या हातात फक्त हसणंच आहे. आपण आपल्या पालकांना बदलू नाही शकत, निदान समजावू तरी शकतो. आपल्या आपल्यात हसायचं, तेवढाच विरंगुळा. आपण माईंशी बोलूया का? त्याचा काही उपयोग नाही होत. का? दादांच्या शब्दाबाहेर नाहीये माई.
पण त्या समजून तरी घेतील ना. दादांविरुद्ध आपण असलो तर नाही. आता आता खरं विषयाचा तुकडाच पडला असता. विषयाचा नाही, तुझा तुकडा पडला असता आता. विषय तरी संपला असता. वासू प्लीज, मस्करी करतोय. मला आहे ना आता सफोकेट व्हायला लागलंय. उर्मी, आपण बाहेर जाऊयात का? कुठे? जाऊयात कुठेतरी. कुठे वगैरे ते ठरवायला नको. खरं तर हो, जाऊया. मला ना गरज आहे त्याची. असा सरळ विचारच करता येत नाहीये मला. चल तू. चला. अरे वासू, कुठे बाहेर निघालात की काय? हो. बरं उर्मी, पत्रिका सापडली का? नाही म्हणजे नीट शोधलीस का?